हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रूप हॅलो हॅलो धर्माचे करणे पाखंड खंडन
हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम बीज तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम वाढवावे नाम विध वाढवावे नाम विध वाढवावे नाम विध वाढवावे नाम विध वाढवावे नाही बीड भार नाही बिड भाड नाही बीड भार नाही बिड भाड तुका म्हणे साना तोर तुका म्हणे साना तोर कामणे थोर कामणे थोर हेची आम्हा करणे काम करणे काम हेची आम्हा करणे काम करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम विठोबार कुमाई जय विठोबा विठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमाई विठोबार
विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल पुंडली कवरदार देव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर मंगलमूर्ती जय श्रीराम हर हर पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊने बाण फिरे हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीडभाड नाही भीडभाड तुका म्हणे साना थोर हेचे आम्हा करणे काम हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रं समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होई सखळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे नमस्कार आता वंदू रंग भूमिका कीर्तनी उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐशे नमन करुण्या सकळा हरिकथा बोले बुबड्या बोला आज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळ नामा म्हणे कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीड भाड नाही भीड भाड तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला भंग जगदवंदनीय जगद्गुरु संत तुकाराम बाबांच्या 4,500 अभंगांपैकी धर्मपर प्रकरणातला धर्माचं पालन करण्याचा सांगणारा असा अभंग कीर्तन रूपे सेवेकरता निवडलाय विठाला 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 विठाला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा अल्पासा परिहार तो म्हणजे असा. आज आपण सर्वजण या ठिकाणी गणरायाच्या मंदिरामध्ये संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने जमलो नाही का. आज काय आहे? संकष्ट चतुर्थी. कोणाकोणाचे आहे? सगळ्यांचे का नाही? का जीवन आलाय? नाही काय काय जीवन बी येतात. गणरायाच्या या मंदिरामध्ये, या गणरायाच्या मंदिर परिसरामध्ये किती वर्ष झाली सरासरी? 2 वर्ष. दुसरं चालू आहे का? तिसरं चालू आहे. 3 वर्ष झाली या ठिकाणी सुंदर असं भव्य दिव्य मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. भगवान परमात्मा गणरायाचं सुंदर असं मंदिर या ठिकाणी झालेलं आहे. आणि 3 वर्षापासून या ठिकाणी प्रत्येक चतुर्थीला या ठिकाणी कीर्तन, भजन, नामस्मरण, अन्नदान अशा भरपूर गोष्टी या ठिकाणी होतात. आणि तुम्ही सर्व भाविक मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहता. आणि ही त्या निमित्तानं आजची ही कीर्तन सेवा आमचे परममित्र असणारे अजित गावडे, त्यांचे वडील रमेश जयराम गावडे आणि त्यांचे बंधू राहुल रमेश गावडे. अजित रमेश गावडे आमचे मित्र. आणि त्यांनी सांगितलं, म्हणले महाराज आमचे तर गणपतीचं मंदिर झालंय आणि आम्ही पण काय लय लांबणं नाही आलो, खांडजवरनंच आलो. आणि म्हणलं फार मोठं मंदिर झालंय, 3 वर्ष झाल्यात, पण योग 3 वर्षानंतर आला. म्हणजे जवळजवळ 36 महिन्यानंतर या ठिकाणी गणरायाने बोलवून घेतलं. योगायोग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. आपल्या धर्मामध्ये योगाशिवाय गोष्टी घडत नाहीत. योग लागतो आणि भगवान परमात्म्याने बोलवावं लागतं.
भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी संधी द्यावी लागती. ते भगवान परमात्म्याने आजच्या दिवसाची संधी या ठिकाणी मला दिली आणि सेवा करण्याची जी संधी मला गावडे परिवाराने आणि गणरायाने दिली त्याबद्दल त्यांचं आभार मानतो. आणि त्याच पद्धतीनं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचं नियोजन, तो महाप्रसाद आहे अन्नदाते ते सर्जेराव गिरिजाप्पा गावडे, बाळासाहेब सर्जेराव गावडे आणि अमोल सर्जेराव गावडे यांचं अन्नदान आहे. करने को अन्नदान, लेने को हरिनाम और डुबाने को अभिमान. करना है ना तो अन्नदान करो, लेना ही चाहते हो तो हरिनाम ले लो और डुबाना ही चाहते हो तो अभिमान डुबा लो. विठाला विठाला अशी माणसं सापडणं सोपं नाहीये. त्याच्यामध्ये आमचे मित्र असणारे सतीश गावडे यांचं हे फार मोठं मोलाचं योगदान या धर्म कार्यात आहे. आणि म्हणूनच धर्मपर प्रकरणातला धर्मावरचा अभंग घेतला. विठाला 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 विठाला. आपण कोणत्या धर्मातली लोक? आपला धर्म कोणता? आपला माहित नाही? हिंदू हाय ना माहिती? आपला धर्मच जर माहित नसेल तर कसं काय व्हायचं? आपला धर्म कोणता? हा, मोठ्याने सांगा ना. हिंदू. अरे हिंदू धर्माचे सगळे लोक आहोत आपण. हिंदू सनातन धर्माचे लोक आहोत आपण. एवढ्या हळू नका म्हणू. अभिमानाने सांगा, गर्व से कहो हम हिंदू है. आपण हिंदू धर्माचे लोक आहोत. आपला धर्मग्रंथ कोणता आहे हो? उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. नाही माहित? पुढं सरकता का थोडे? सगळेच पुढे या. सारखा पुढं. हे पण पुढे या तुम्ही. म्हणजे पाठीमागून येणार 2 तास कीर्तन करणार आहे फक्त. पाठ करून आणि तेवढंच वाचून आलोय. आधी आल्या आल्या 6:30 टायमिंगला पोचलो. म्हणलं 6:30 जर सुरुवात झाली आणि 9 वाजेपर्यंत करायचं म्हणलं तर 6:30 पासून 9 म्हणजे म्हणलं जवळजवळ 2.5 तास. म्हणलं महाराज आपला अभ्यास 1 तासाचाच आहे, वरचं 1.5 तास बोलाव काय. मग मी गणरायाला विनंती केली. म्हणलं गणराया आमचा अभ्यास म्हणलं बाबा 1 तासापुरता आहे, तुम्ही नियोजन लावा. मग इकडं नियोजन झालं. आता कसं बरं वाटलं? माणसं जवळ आले म्हणजे बरं वाटतं. नाही तर हल्ली ह्या कोरोनामुळं माणसं फार लांब 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 लांबच गेल्यात. अल्पशा वेळामध्ये अल्पशी सेवा करणार. थोडक्यात सांगून जाईल, तुमच्या हिताचं सांगून जाईल, तुमच्या फायद्याचं सांगून जाईल, तोट्याचं अजिबात सांगणार नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, बोलत चला आता. आपला धर्मग्रंथ कोणता? तुम्हाला तेवढं माहिती बाबा. आपला धर्मग्रंथ आहे भगवद्गीता. किती जणांच्या घरी? हात वर करा बरं. गीता किती जणांच्या घरी? भगवद्गीता. नुसती गीता नाही, गीता नावाच्या लय आहेत घरी. भगवद्गीता तुमच्या कोणाच्याच घरी नाही होय? वाचू नका पण कमीत कमी घरी तरी ठेवा. हाय ना? कुठं ठेवली? नक्की द्या वाऱ्या. खोटं बोलायचं नाही बरं का. गणपती बाप्पाला सगळं दिसतं. रोज पाया पडता का तिच्या?
आपण शेतकरी मंडळी आणि गीता संस्कृतमध्ये आपल्याला वाचता येत नाही संस्कृत आणि तेवढा वेळ पण नाही शिकायला जायला, नका का नसाना, पण कमीत कमी जो आपला धर्मग्रंथ आहे त्या धर्मग्रंथावरती सकाळी उठल्यानंतरने कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने आपला माथा त्या ग्रंथावरती टेकवला पाहिजे. विठाला विठाला हो, का टेकवला पाहिजे? ते आपले धर्मग्रंथ आहे, आपले भगवद्गीता आहे, साक्षात सांगतो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी भगवान परमात्म्याच्या मुखातनं आलेली गीता आहे. अरे मूळ अगोदर आपल्याला आपला धर्म माहित करून घ्यावा लागेल, आपल्या धर्माच्या देवता माहित करून घ्यावे लागतील, आपल्या धर्माचे ग्रंथ माहित करून घ्यावे लागतील, आपल्या धर्माचे विधिवत सण उत्सव हे माहित करून घ्यावे लागतील. गरजेचं आहे महाराज. हो, आयांनाच नाही माहित आणि बापांनाच नाही माहित धर्मग्रंथ धर्म कुठला म्हणल्यानंतर पुढच्या पिढीला काय कळावं? नाही ना कळणार महाराज. हो, मुस्लिम धर्मामध्ये बाळ जन्माला आल्याबरोबर, मुस्लिम धर्मामध्ये बाळ जन्माला आल्याबरोबर त्याच्या कानामध्ये आजान दिली जाते. आहे का तुम्हाला माहित? आहे ना माहित? काय केले जाते? आजान दिली जाते. आजान मध्ये काय होतं? आजान मध्ये अल्लाचं नाव त्याच्या कानामध्ये सांगितलं जातं की आपला देव अल्लाह आहे, आपला धर्मग्रंथ कुराण आहे, आणि ते बाळ त्या लहानपणापासून अल्लाह अल्लाह करत बसतं, अल्लाह अल्लाह उच्चारत राहतं, कुराण बघत राहतं, आणि त्या बाळाला त्या पद्धतीनं त्यांच्या धर्माबद्दल एक प्रकारची अस्मिता मनामध्ये निर्माण होते, प्रेम निर्माण होतं, भाव निर्माण होतो, आणि त्या पद्धतीनं ते बाळ त्या धर्मासाठी कट्टर होतं. विठाला विठाला. आता आपल्या धर्मात या, बाळाचा जन्म झाला किती दिवसांनी? किती दिवसांनी होतो? 9 महिने आणि 9 दिवस. काय काय 7 महिन्यात पण येतात, पण 9 महिने आणि 9 दिवसानं बाळाचा जन्म होतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर 5वी पूजली जाते. पुजतात का 5वी? हो. 12वी पूजली जाते. मग बारसं होतं, आणि बारशाच्या वेळेस त्याच्या कानामध्ये आत्या येतील कुर करते. अजून माझ्या कानातला कुर निघला नाही. बऱ्याच वर्ष झाला आबादतोय मी कानातला कुर काढण्यासाठी. आत्याला मी 10 वेळा विचारला, आत्या माझ्या कानात तो कुर केले त्याचा अर्थ काय? आता आत्या जायचं टायमिंग झालं तरी आत्याला सांगता नाही आला. काय हो कुर म्हणजे काय? तुम्हाला कुणाला तुम्ही माझ्या आत्याच समजा, आणि एकदा कुर करून त्याचा अर्थ तरी मला सांगा. हाय का माहित? हा, अजिबात नाही माहित महाराज. आमच्या कानात आमच्या आत्यानं फुकलं म्हणून आम्ही सांगितलं आमच्या बहिणीला, फुक तू बी पोराच्या कानात. आपल्याला आपल्या धर्माबद्दल प्रेम राहिलं नाही, आणि परधर्मामध्ये एवढं प्रेम आहे की त्याच्यामुळं आपले लोक धर्मांतरण करायला लागले. विठाला 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 विठाला. आपल्या धर्मामध्ये 33 प्रकारचे देव आहेत. किती? 33 प्रकारचे. 33 प्रकारचे हळूहळू हळूहळू 33 कोटी गेले. किती गेले? 33 कोटी. बरं असा नका 33चे 33 कोटी का असा ना, नाही तर 33 कोटी पण धरल्यात 33 कोटी, काय फरक पडत नाही वाढली संख्या म्हणून. आपल्याला आपले 33 कोटी कमी पडले म्हणून आपण त्यांचे बी धरायला सुरुवात केली. हे तर बसलेल्यांपैकी किती जण पिराला जातात सांगा बरं? सगळीच जाता का नाही? पिराची जत्रा किती जण करता? सगळीच करताय हो. काय काय तर आता चर्चला बी जायला लागल्यात, प्रार्थनेला सुद्धा जायला लागल्यात. आपल्यातलं कमी पडलं म्हणून
अहो एवढे देव आहेत आपल्यात, एवढे देव आहेत, पण आपल्यात सांगणार नाही झाली. आणि ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने देव सांगितला आणि आपल्या साधू संतांवर विश्वास राहिला नाही. 1500 वर्षापूर्वी मोहम्मद पैगंबर आले आणि मोहम्मद पैगंबरने सांगितलं मुस्लिम धर्म. आपला देव अल्लाह, धर्मग्रंथ कुराण. मोहम्मद पैगंबरच्या पाठीमागं अख्खा समाज निघाला. मुस्लिम बांधव सगळे मोहम्मद पैगंबरच्या पाठीमागं निघाले. गेले का नाही गेले? गेले. 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्तांचा जन्म झाला. त्यांनी सांगितलं आपला धर्म ख्रिश्चन, आपला धर्म ख्रिश्चन, आपला धर्मग्रंथ बायबल. सर्व समाज त्यांच्या बरोबर निघाला. आणि 5000 वर्षापूर्वी भगवान परमात्मा श्रीकृष्णाने सांगितलं, 10,000 वर्षापूर्वी प्रभू रामचंद्रांनी सांगितलं आपला हिंदू धर्म. आणि 400 वर्षापासून तुकाराम महाराज बुंबलून बुंबलून सांगतात आपुला तो एक देव करून घ्या, आपुला तो एक देव करून घ्यावा, किती सांगितलं आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. अरे आपल्याला सुख पाहिजे म्हणून काय करावं लागल? देवाला आपलंच करावं लागल. पण कुठल्या देवाला आपलंच करायचंय? आपुला तो एक कोणताही करा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. पण आपलं काय झालंय? आपलं वर्म चुकलंय. चुकलिया वर्म फेरा पडे. वायरिंग जोडताना जर मिस्टेक झाली, आता गडबडीत जोडलं, पण जर समजा जोडताना मिस्टेक जर झाली, जोडणाराचा बी दुरवळा आणि खकाना आणि वायरिंगचा बी मग तसंच आपलं झालं. आपली सगळी मिस्टेक झाली. आपल्या साधू संतांवरती विश्वास नाही राहिलाय का? ज्ञानेश्वर माऊलींवरती विश्वास राहिलाय का? हसण्यासारखी गोष्ट नाही महाराज. आपल्या संतांवरती, आपल्या देवांवरती विश्वास नाही राहिला. आपला जर आपल्या देवावरती विश्वास राहिला असता आणि आपण जर तुकाराम महाराजांच्या गाथा वाचला असता, त्यातल्या प्रत्येक अभंगांवरती विश्वास ठेवून जर चाललो असतो आणि माऊलीच्या ज्ञानेश्वरीवरती जर विश्वास ठेवून जर चाललो ना, तर आपल्याला दुसऱ्या धर्मात जायची गरज नाही, दुसऱ्या धर्माकडे बघायची गरज नाही आणि देवदेव ऋषांकडे सुद्धा बघायची गरज नाही. आपुले आपण करा सोडवण. आपण सोडवण करून घेऊ शकतो. पण अडचण आपली तिथं झाली की आपला एक देव फिक्स नाही ना. आज गणपती संकष्ट चतुर्थी आहे म्हणून गणपतीला आलाय. उद्या शुक्रवार आहे नाही का? मग खांडाखोंडावच निघाला तुम्ही. संपला आजच्या दिवस गणपती बाप्पा मोरया. पुढल्या वर्षी लवकर या. आणि आपलं काय झालंय माहितीये का? आपण जशी कपडे बदलतो तसं देव बदलतोय. कोणीतरी सांगावं
राहू पिंपळगावला प्रत्येक रोग बरा करणारं औषध मिळतं. डॉक्टरच बदलला आपण. गाड्याचे गाड्या भरून राहू पिंपळगावला टमाट्याचा ज्यूस. विठाला विठाला किती जण आपल्याला फक्त कोणीतरी सांगावं. महाराज तुकाराम महाराजांच्या गाथ्यामधले अभंग बारकाईने वाचा, तुम्हाला सगळ्या विभूत्या प्राप्त होऊन जातील. सगळ्या विभूत्यांची माहिती मिळून जाईल, सगळ्या गोष्टींची माहिती मिळून जाईल. फक्त एकदा तुकाराम बाबांची गाथा आणि माऊलीची ज्ञानेश्वरी फक्त मनापासून अनन्य भावाने वाचा. विठाला विठाला. आपलं वर्म चुकलंय त्यामुळे आपण सुखी नाही. आपले सर्वांच्या अगदी सूर्यफुलासारख्या मानात टाकलेलं आहे. सूर्यफूल कसं असं एकदा फुल नेगायच्या रंगात आला की असं मान टाकून राहतं, सारखं मान टाकतं. तसं आपलं झालंय. आपण सगळीच लोक दुःखी सारखं हाय का नाही? दुःखी आपण हिथं बसलेल्या पैकी कोण सुखी? कोणच सुखी नाही. सगळेच दुःखी. त्याचं कारण आहे आपण आपला एक केला नाही. हे पहिलं कारण आहे. आपला तो एक देव करून घ्यावा, ते नेविन जीवा सुख नाही. आपण केला नाही, आपलं वर्म चुकलं. आणि मग आपण सुखासाठी देवदेवतांना नवस करतो. करता का नाही नवस? देवा मला तेवढी शेजाऱ्याची एकर मिळून दे, 1 किलो पेढ वाहील. 1 किलो पेढाव तुमचा 1 लाखाचा 10 लाखाचा व्यवहार. 1 किलो पेढ्याव एवढा देव फुकाट आहे होय? अहो देवच कळला नाही अजून आपल्याला. आपल्याला देवच कळला नाही म्हणून आपल्याला सुखाची प्राप्ती होत नाही. विठाला विठाला विठाला. घरामध्ये कटकटी झाल्या, आपल्या घरामध्ये कुजबूज सुरू झाले. सासू सुनाचं पटत नाही, जावचं पटत नाही, बापलेकाचं पटत नाही, भाऊ भावाचं पटत नाही. मग आपण देवाकडे जाईल. नाही देवाच्याने गुण आला की कोणीतरी सांगावं अमुक अमुक ठिकाणी चांगला देव ऋषी बघतो, अमुक अमुक ठिकाणी चांगला देव ऋषी बघतो. निघालेच देव ऋषी तिकडं बघायला. कोणीतरी सांगावं अमुक अमुक ठिकाणी चांगला ब्राह्मण बघतो. निघालेच ब्राह्मण काकाकडं. आमच्या आईने एकदा बघितलं एका देवऋषनीकडं आणि तिने सांगितलं, म्हणले तुमच्या महाराजाच्या अंगातच खेळतय. आमच्या आई घरी आली, म्हणले दाद्या ते आमकीकडे बघितलंय आणि तिने सांगितलंय तुझ्या अंगातच खेळतय म्हणून. आता तसं सांगितलं म्हणलं खेळतय म्हणल्या अवघडच झालं. आता कीर्तन करावं का खेळतच बसावं? आता ह्या गोष्टीला जवळजवळ 15 वर्ष झाल्यात. आणि आमच्या आईने सांगितलं आणि तिथनं पुढं आमच्या आईने हात तुळजापूरला गाण ठेवलाय. आमच्या आईने तुळजापूरच्या देवीकडं हात घाण ठेवलाय. म्हणले जोपर्यंत तू देवाचं ताट आणणार नाही आणि खेळणार नाही तोपर्यंत म्हणले मी हाताने जेवणारच नाही, मी ह्याच हाताने जेवणार. किती वर्ष झाली? 15 वर्ष झाली. पण मी बी आईला सांगितलं, मी बी पंढरपूरच्या पांडुरंगाचा बघतोय, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवाराया, योग क्षमत्याचे जाणे जड भारी, वाट दावी कर धोरणे या. विठाला 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 विठाला. आपण आपल्या देवांना नवसामध्ये तोललं. एका कुटुंबामध्ये नुसत्या मुलीच होत होत्या.
म्हणून त्यांना सांगितलं एक जणाने, म्हणले तुम्ही गणपती बसवा. आता पिढ्यानं पिढ्या गणपती बसवायचा म्हणत होते, आमच्यात गणपती दार्जिन नाही. बऱ्याच लोकांचा म्हणणं आहे बरं का, बऱ्याच लोकांना म्हणलं ना गणपती का बसवत नाही, नाही आम्हाला गणपती दार्जिन नाही. अरे दार्जिनचा काय संबंध आहे, तो देव आहे, सगळ्यालाच दार्जिन असतो. ओम नमोजाध्या वेद प्रतिपाध्याय जय जय सुसंवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकल अर्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवधारीजे. अरे माऊलीने वर्णन केलंय, तो गणराया आपल्याला दार्जिन नसतो. गणरायासारखं दैवत नाही. फक्त देवाला भावाने आपलंस करून घ्या. भाव बळे आकळे येरवे ना कळे करतळे आवळ्यात आहे सहारी. हो, पण तुम्ही जर नवसाने देवाला मागायला गेला तर देव आशाने पावायचा नाही. म्हणे नाही भाव देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. विठाला विठाला विठाला. आपण देवांना नवसामध्ये तोलतो आणि एखादा नवस पूर्ण नाही झाला की आपण देवांना नावं ठेवायला सुरुवात करतो. आपल्या प्रारब्धाने आपला नवस पूर्ण होत नाही, आपल्या प्रारब्धाने आपल्याला ती गोष्ट प्राप्त होत नाही. पण ती गोष्ट जर प्राप्त झाली नाही तर आपण देवाला नावं ठेवतो. तुकाराम बाबांनी सांगितले, नवशे सायाशे पुत्र होती, नवशे सायाशे पुत्र होती, पती का कारणे लागसे. नवसाने होत नाही तो. आणि मग त्यांनी सांगितल्यानंतर गणपती बसवायला सुरुवात केली. पहिल्या वर्षी बसवला, सांगणाऱ्यांनी सांगितलं, म्हणले आता तसाच ठेवा. कसा ठेवा? तसाच ठेवा म्हणले, विसर्जन करू नका. बरं आहे म्हणले, बर ठेवा ती ठेवा, पण कुठं ठेवा? दिवळीत झाकून ठेवा. आता देवाला नवस केलाय पोरगा व्हावा म्हणून, मग त्या देवाची पूजा करायची का झाकून दिवळीत ठेवायचा? आता सांगणारा हाणला पाहिजे का ऐकणारा हाणला पाहिजे? दोन्ही हाणले पाहिजे. तो नवस करायला सांगितलंय, ठीक आहे, तिथपर्यंत करे, केला नवस. मग पूजा करायला सांगावं का देवळीत झाकून ठेवा? ठेवला. आता महाराज लोकांपेक्षा आणि आपल्या साधू संतांपेक्षा देवऋषाचा गुण झटक्यानं येतो. आम्ही सांगितलं की माणसाला खरं वाटत नाही, कारण आम्ही पोते पुराणामधलं ग्रंथातलं वाचून सांगतो आणि देवऋषी डायरेक्ट देवासंग बोलून सांगतो. देवऋषी डायरेक्ट देवासंग कॉन्टॅक्ट आहे देवऋषीच. आमचं महाराज लोकांचं तेवढंच नाही. त्याच्यामुळे देवऋषाने सांगितलेलं माणसाला लगेच पटतं. काळोबाईची जत्रा कर, शेजाऱ्याचं वाटोळ झालंच म्हणून समज. पट्ट्याने कापले ना बोकडं, तिथं जाऊन बकरं कापलं, येताना टेम्पो पलटी झाला. असं नाही होत. पहिल्या वर्षी ठेवला आणि दुसरं वर्ष आलं, दुसरा गणपती बसावला, त्याच्या शेजारी ह्यो बसावला, 2 गणपती बसावलं, दोघांची पूजा केली. परत ज्याने सांगितलं त्याच्याकडे गेले, म्हणले अहो आता दुसरा बी बसावला. तो म्हणला पहिला ठेवलाय तो विसर्जन करा, पहिला विसर्जन करा आणि हा ठेवा. परत देव बदलला, पहिला विसर्जन केला, दुसरा ठेवला. दुसरा ठेवल्यानंतर मात्र दिवस गेला. दिवस गेल्यानंतर आनंद झाला. म्हणले देव पावला, गणपती पावला. म्हणले दिवस तर गेलं. म्हणले आता 2-4 पोरी झाल्यात. आणि काय कुणान ठेव महाराज, माणसाला पोरी झाल्यावर का दुःख होतं कुणान ठेव. मुलीसारखं दुसरं या जगात होऊच शकत नाही कोण, पण का दुःख होतं माणसाला काय माहिती. 2-4 पोरी झाल्या आणि मग आता म्हणले दिवस गेल्यात म्हणल्यानंतर आता गणपतीची कृपा होणार.
आणि दिवस गेले, दिवस भरले आणि डिलेवरी झाली आणि गणपती बाप्पाच्या कृपाशीर्वादाने पुन्हा एकदा मुलगीच झाले. आता काय करायचं? आता काय करावं? मला खोटं सांगायची गरज, मी कधी खोटं सांगत नाही. आपल्याला खोटं जमत बी नाही आणि आपण खोटं सांगत बी नाही. आणि दुसऱ्या महाराजांसारखं असं शेंड हाणत 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 तर आपण चालतच नाही. विठाला विठाला. माझ्या समोरच्या गोष्टीत फक्त नावं सांगायचे नसतात, नाही तर जाऊन सांगताल तुम्ही होईल कुठाना भांडण लागायचं. काय महाराज म्हणताल तुला काय आम्ही तिथं आमचं काढायला लावला होता. बसलाय खुशाल आमचं सांगत. पोरगीच झाली. पोरगी झाल्यानंतर त्यांनी काय म्हणायला सुरुवात केली माहितीये का? काय देवाचं तरी खरं राहिलंय, कुठं देवाचं तरी पाहिल्यासारखं खरं राहिलंय. जशी माणसं बदलली तसं देव बी बदललं. अरे देव आहे तसंच आहे, तुमच्या अंतःकरणामधली देवाबद्दलची श्रद्धा बदलली. विठाला विठाला. अंतःकरणामधला भाव बदललाय. देवाबद्दल आपल्या मनामध्ये भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे. कोणताही असू द्या, कोणत्याही देवाची पूजा करा, तुम्हाला जो आवडतो त्या देवाची पूजा करा. देवाला मागायची गरज पडत नाही. आणि मागितल्यानंतर प्रत्येकच गोष्ट जर देव देणार असता तर देवाला भोगावं लागलं असतं का? देवाला भोगावं लागलं का नाही? प्रभू रामचंद्रांना भोगावं लागलं का नाही? 14 वर्ष वनवास भोगावं लागला का नाही? देव होतं, भोगलं का नाही? मग त्यांच्या जमान्यात आलं असतं तर एका दिवसात गेले असते, रावणाला मारलं असतं आणि सीतामाईंना घेऊन आले असते. किती सोपं होतं. जगाच्या मालकाला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. अशक्य ते शक्य करू शकतात ते. परंतु या ब्रह्मांडाच्या मालकाला सुद्धा जर ती गोष्ट भोगावी लागली तर आपल्याला का भोगणं नाही? प्रत्येकच गोष्ट देवाला नवस करून प्राप्त होईल असं नाही. विठाला विठाला. पण आपल्या धर्मामध्ये सांगणाऱ्यांचं प्रमाण जास्त झालं आणि सांगणाऱ्यांनी दिशाभूल केली. आपले लोक कन्फ्यूज आहेत, आपले लोक संभ्रमित झालेले आहेत. आपल्या लोकांच्या लक्षात येणार. मुस्लिम बांधवांना माहिती आपला देव एकच आहे, ख्रिश्चन बांधवांना माहिती आपला देव एकच आहे. आपल्याला माहित नाही ना आपला एक आहे तो. आपण सगळ्यालाच आपलं 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 करत बसलोय आणि आपल्या एक कामाचं नाही. विठाला विठाला. त्यात सांगणाऱ्यांनी पण बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या समाजामध्ये पसरत गेल्यात आणि इतक्या पसरल्यात त्या की आता त्या काढणं आणि त्या पुसून टाकणं लय अवघड झालंय. पण धर्म वाचवण्यासाठी, धर्माचं पालन करण्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांना प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि हे आपल्या धर्मामध्ये असलेलं पाखंड काढून टाकण्याची गरज आहे. अभंगाचं पहिलं धर्माचे पालन, धर्माचे पालन
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आपल्याला आपल्या धर्माचं पालन करायचंय आणि जे आपल्या धर्मामध्ये पाखंड चाललंय ना त्याचं खंडन करायचंय. आता 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांना यदा कदाचित धर्माचं पालनचा अर्थ वेगळा सांगायचा असेल किंवा तुकाराम महाराजांना 400 वर्षापूर्वी धर्म वेगळा सांगायचा असेल, पण या भारत देशामध्ये हिंदू सनातन धर्मासारखा धर्म नाही. आपल्या धर्मामध्ये आई वडिलांची पूजा केली जाते का नाही? आपण सर्व करतो आई वडिलांची पूजा. दुसऱ्या धर्मामध्ये आई वडिलांची पूजा होत नाही. ख्रिश्चन धर्मामध्ये पण होत नाही आणि मुस्लिम धर्मामध्ये पण होत नाही. आपल्या धर्मामध्ये आपण स्त्रीला माता मानतो का नाही? स्त्रीची पूजा करतो. दुसऱ्या धर्मामध्ये स्त्रीची पूजा होत नाही. आपल्या देवदेवतांनी त्या गोष्टी सांगून दिल्यात की आपल्या धर्मामध्ये कशा पद्धतीने आई वडिलांची, स्त्रीची, मुलांची पूजा केली जाते हे आपल्या धर्मग्रंथामध्ये आपल्या देवदेवतांनी सांगून ठेवलंय. गणरायाचं जर चरित्र बघितलं तर गणरायाच्या चरित्रामध्ये गणरायाने आई वडिलांची पूजा केली. केली का नाही केली? आता हा आपला गणराया गौरीचा कोण? तुम्ही गणराया बसावता किती वर्ष झालं? बरीच वर्ष झालं बसावताय. म्हणजे सासू बसवत होती, सासूची सासू बसवत होती, सासूची सासू बसवत होती, सासूची सासू बसवत होती. बसवत होती का नाही? सांगा बरं, गणपतीचं आणि गौरीचं नातं काय? बंधू येईल मायरी न्यायला, कुणी सांगितलं भावाचं नात्याला, कुठं वाचलं सांगा कुठल्या ग्रंथात? वाचलं का हो कधी? ग्रंथामध्ये वाचलं का? गौरी म्हणजे कोण? हित तर नडलंय सगळं. हात जोडून विनंती, आपल्या देवतांचा अभ्यास आपण करा, लोकांचा ऐकू नका. लोक तुम्हाला संभ्रमितच करतात. कुणी उठायचं काहीतरी लिहायचं, तेवढंच आपण ऐकायचं. आपण तेवढंच ऐकतोय महाराज आणि तेवढंच म्हणत बसतोय. गौरीचं आणि गणपतीचं नातं माया लेकराचं ध्यानात राहून द्या. गौरी ही आई आहे गणपतीची. गौरी म्हणजे पार्वतीचा अवतार आहे, आदिशक्तीचा. आणि पोरगा भाव कसा होईल? जरा वाचत चला, वाचल्याशिवाय कळणार नाही. गौरीचं आणि गणपतीचं माय लेकराचं नातं आहे. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, आपण गौरीला लक्ष्मी पण म्हणता का नाही? संभ्रम येतोय ना? हे सगळं मिक्स आहे. लक्ष्मी ही महाविष्णूची पत्नी. लक्ष्मी ही महाविष्णूची पत्नी आणि गौरीनं महालक्ष्मीला भाव मानलं. गौरीनं महाविष्णूला राखी बांधली आणि त्या दोघी आपल्या घरी येतात आपल्या मुलांना घेऊन. म्हणून गौरी गणपतीचा सण हा असा एक आपल्या धर्मामधला सण आहे. आपल्या धर्मामध्ये अनेक सण आहेत. प्रत्येक सणाच्या माग वैशिष्ट्य आहे. प्रत्येक सणाच्या माग काहीतरी सायन्स आहे. आमोशा कशासाठी असते हो? आमोशेच्या दिवशी हे प्रजनन शक्ती जास्त असते. जे किड्या मुंग्या जे कीटक आहेत त्यांची प्रजनन शक्ती जास्त असते, त्यांची प्रजनन शक्ती वाढत असते. म्हणून आमोशा दिवशी सगळं कामकाज बंद ठेवायचं असतं. आणि नारळ फोडतात कशासाठी? तर नारळ फोडून खडी साखर नारळ खायचा असतो. त्या निमित्ताने आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते. म्हणून आपल्या धर्मामध्ये नारळ फोडला जातो. आणि नारळ फोडल्यानंतर देवाला एवढासा तुकडा दिला जातो आणि अख्खा नारळ आपण हाणतो.
आणि नासका निघाला, माणसं इतकी नासकीत, नासका निघाला की नासकाच द्यावाला अख्खाच. अरा काय हे आपली श्रद्धा होय. एवढसा तुकडा ठेवायचा आणि देवाला पसभर मागायचं, असा कुठं देव मिळतो का? सुखा लागी करशी तळमळ, तरी तो पंढरीशी जारी एक वेळ, असं नाही हो. देवाच्या चरणापाशी अनन्य भावाने नतमस्तक झाल्यानंतर सुखाची प्राप्ती होते. विठोबार खुमाई संस्कृती टिकवायची असेल तर आपल्या सर्वांना जाग होणं गरजेचं आहे. आपल्याला जाग होणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीनं जागा झालं पाहिजे, प्रत्येक माणसानं जागा झालं पाहिजे. आपल्या आजूबाजूला काय चाललंय, आपल्या आजूबाजूला काय घडतंय त्याचं बारकाईने निरीक्षण केलं पाहिजे, त्याच्यावरती बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे. आणि आपल्या मुलांना आपण त्या पद्धतीने संस्कार दिलं पाहिजेत. नाहीतर तुम्हाला सांगतो, या हिंदू धर्मावरती इतकं मोठं संकट असं चालून येत आहे. आणि ज्या वेळेस हे संकट वाढल आणि संकट मोठं असं वादळासारखं आपल्या धर्मावरती येऊन पडल, त्यावेळेस आपल्याला वाचवण्यासाठी ना छत्रपती शिवाजी महाराज येणार आहेत, ना छत्रपती धर्मवीर संभाजीराजे येणार आहेत, ना अहिल्यादेवी येणार आहेत, कोणी सुद्धा येणार नाही हो. त्यावेळेस आपली लढाई आपल्यालाच करावी लागणार आहे. हो, जर आपली संस्कृती टिकली, आपला धर्म टिकला, तरच आपली मंदिरं टिकणार आहेत. आणि आपला धर्म टिकवण्याचं काम, आपली संस्कृती टिकवण्याचं काम आपल्या हातामध्ये. आपण आपल्या मुलांना त्या पद्धतीचं शिक्षण दिलं पाहिजे. हो, पण आपण इतकी इडे झालो. हो, आपल्या घरामध्ये बाळ जन्माला आल्यानंतर 6 महिन्याचं बाळ झालं की ते बाळ राहत नाही म्हणून आई त्या बाळाच्या हातामध्ये मोबाईल देते. तिथनं जे बाळ येडं होते मोबाईलला, अजिबातच मोबाईल सोडत नाही. थोडं पुढे गेलं तर चालेल ना, तो म्हणताल मला काय पुढे न्यायचं सवय नाही बरं का, टायमिंग मध्ये संपवतो, पण 5 मिनिटात तुमची सेवा संपवून टाकतो. कुठं आलतो आपण? मोबाईल. ह्या मोबाईलचं इतकं येड लागलंय, इतकी ईड घरात माणसं. आपल्या धर्मामध्ये मुलांची लग्न होईनात, सगळ्यात मोठं दुःख आहे. प्रत्येक गावामध्ये आपल्या धर्मातले नाही म्हणलं तरी तुम्हाला होतो 5-50 मुलं लग्नाचे राहिल्यात. फार मोठं दुःख आहे. लग्न झालीच पाहिजेत, त्यांची अपेक्षा वाढल्यात, त्यात आपली शिकून पडल्यात. हो, काम बी करत नाही तो काय, बाकीच्या धर्मातली फळं इकत्याल, कुल्फी इकत्याल, आणि आपले मोबाईल घेऊन बघत बसत्याल. पूर्वी माणसं एकत्र जर बसली तर गप्पा मारायची. मुस्लिम धर्मामध्ये मशवराचा एक कार्यक्रम असतो, त्याला मशवरा म्हणतात. तरुणांनी जमायचं, एकाच्या घरी जायचं आणि तिथं गप्पा मारत बसायचं. हो, आपले तरुण एकत्र जमतात, आपले तरुण एकत्र जमतात, मोबाईल काढतात, एकामेकासंग बोलायचं तर लांबच राहिलं. नुसतं कीर्तनात बसल्यावर काय काय जण मेसेज करतात तर
हो. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि त्याने कीर्तनात मेसेज केला, महाराज लय वेळ झाला उरका. हो. इतकी माणसं इडी झाली मोबाईलने. त्यातले त्यात आपल्यात जास्त प्रमाण झालं मोबाईलचं. लहानपणापासून आपण आपल्या मुलांना सवय लावतोय मोबाईलची. मोबाईल जितका चांगला तितका वाईट आहे. हो. इतकं वाईट मोबाईल मध्ये जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट मोबाईल मध्ये. इतकं बेकार बेकार येते ना, कधी कधी मोबाईल असा आल्या वाजते थापा त्याचा आपण काय करता, 20,000चा आहे, परवडत नाही त्याचायला, नाही. काय बी हो, काय बी करायला लागले माणसं. पूर्वीच्या काळी आई जर मुलाला स्तनपान करायला लागले ना, तर पदर घ्यायची का नाही पदर. आणि आताच्या आया त्या मोबाईल वरती पोराला स्तनपान करण्याचा व्हिडिओ सुद्धा काढतात माणसं, टाकते ते ग्रुपवर. लाजा वाटत नाहीत. आणि ती जर व्हिडिओ ह्या पोराच्या हातात दिला तर कशाची संस्कृती टिकायची आपली. उगा म्हणून एवढे मोठे मोठे आपण मंदिर बांधलेत का. 300-400 वर्षापूर्वी काशीचं मंदिर अहिल्यादेवींनी बांधलं, उज्जैनचं मंदिर अहिल्यादेवींनी बांधलं. कशासाठी बांधलं? आपली संस्कृती टिकण्यासाठी बांधलं. आपण टिकवतोय का? आपण आपली संस्कृती सोडून दिली. घे मोबाईल. मोबाईल जितका चांगला आहे तितकाच वाईट आहे महाराज. म्हणून मोबाईल पासून बाजूला ठेवा आणि आपल्या मुलांना आपल्या धर्माचं, आपल्या संस्कृतीचं ज्ञान द्या. ह्या अभंगाचं दुसरं चरण. हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. रोज आपल्या मुलाला सांगा, कमीत कमी सकाळी उठल्यानंतर एकदा तरी भगवान परमात्म्याचं नामस्मरण कर. तुला जो देव आवडेल त्याचं कर. गणरायाचं कर, शंकर बाबाचं कर, महादेवाचं कर, महालक्ष्मीचं कर, विठ्ठलाचं कर, दत्ताचं कर, स्वामीचं कर, कुणाचं करायचंय त्याचं कर. पण जे आवडेल त्याचं एकदा भजन कर. आणि सकाळी उठल्यानंतर दिवसभरामध्ये एकदा का व्हायना पण आपल्या मंदिरामध्ये जाऊन माथा टेकवून या. एवढीच तुमच्यापाशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर मावळे या ठिकाणी पुढे बी आपले गणपती उत्सव आलेत आणि आपली महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि सगळ्यात जास्त आपण गणरायाला जीवापाड प्रेम करून मानतो का नाही. मग त्या गणरायाला सांगायचं, आम्हाला तो काही जरी नाही दिलं तरी चालेल, आम्हाला फक्त सुखी ठेव आणि चांगली बुद्धी दे. अहो कृपावंत होय बुद्धीचा आहे दाता. तो साक्षात बुद्धीची देवता आहे. रिद्धी सिद्धी प्राप्त असणारा भगवान परमात्मा आपल्याला काय देणार नाही. फक्त अनन्य भावाने त्या देवापर्यंत पोहोचा. आणि तुम्हाला थोडक्यात 2 मिनिटं माहिती सांगतो की आपल्या हिंदू धर्मावरती बऱ्याच प्रकारचं संकट चालू आहे. जसं बांगलादेशला चाललंय तसं संकट भारत देशावरती पण आपल्या हिंदूंवरती असं फणा काढूनच आहे. त्यातले त्यात आपल्या हिंदू धर्मामधनं धर्मांतर करण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात चाललंय. तर त्याच्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्या. आणि मी माझ्याबरोबर येताना आपल्या हिंदू धर्माच्या जो आपला सण असतो रक्षाबंधनचा, असतो का नाही असतो, तसा एक सण आपण हिंदूंनी एकामेकाला प्रेमाने राखी बांधावी म्हणून मी रक्षाबंधनचा एक हिंदू धर्माचा रक्षादोरा म्हणून राखी घेऊन आलेलो आहे. आणि एक छोटंसं पत्रक आहे ते मी तुम्हाला आता कार्यक्रम झाल्यानंतर राखी बांधणार आहे आणि ते पत्रक बी देणार आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा खर्च नाही, कुठल्याही प्रकारचे पैसे विधी नाही. नाहीतर आपल्या ह्याच्यामध्ये बरेच महाराज लोक काही घेऊन येतात आणि विकायला लावतात आणि विकत घ्या म्हणतात. असं काही करायची गरज नाही. प्रत्येकानं जाताना ती राखी अशा प्रकारची राखी आहे, अशी आहे. प्रत्येकाने आपल्या हातामध्ये बांधा.
जेणेकरून आपल्याला कुठंतरी जाणीव होईल की आपण हिंदू आहे ना, आपल्याला कुठंतरी धर्मकार्य करायचंय. तुकाराम तुकाराम नाही बीड बार नाही भीड भाड, नाही भीड भाड, नाही भीड भाड. म्हणे करविले कटकट वाकडे का नीट देव जाणे. ज्या पद्धतीनं जमलं त्या पद्धतीनं अल्पशा वेळामध्ये सेवा करणारे माऊलीचे अंत करणारे माफ करा. इथं टाळकरी वळकरी यांच्या सर्वांचं या ठिकाणी दर्शन घेतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. कारण पंढरीनाथ भगवान की जय करतो. श्री रमेश जयराम गावडे, श्री अजित रमेश गावडे, राहुल रमेश गावडे, नंतर सर्जेराव गिरप्पा गावडे, बाळासो सर्जेराव गावडे, अमोल सर्जेराव गावडे यांनी येऊन कृपया महाराजांचा सत्कार करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गणपती बाप्पा. सर्वांनी टाळ्या वाजवा. टाळ्यांना काही पैसे लागत नाही आपल्याला. खूप खूप छान. या चला रमेश जयराम गावडे, अजित रमेश ज्यांचं सौजन्य आहे त्यांनी लवकर या प्लीज, वेळ घालू नका. साथ दिली. त्यानंतर आपले पेटी मास्तर विठ्ठल महाराज कांबळे त्यांनी पण खूप छान पेटीची साथ दिली. ह्या दोघांची सत्कार करण्यासाठी मी आपल्या
मोर्यानगरच्या यांना आमंत्रण करतो. त्यानंतर खूप छान अशी गायकाची साथ दिलेले आपले बनकर महाराज, नामदेव चव्हाण महाराज यांनी पण यांच्या चला बनकर महाराज यांना मी आमंत्रित करतो. त्यांनी आपल्या पटकन सत्काराचा सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा सत्कार द्यायचा आहे. जेवढे दाते आहे त्यांचा सत्कार आपले येथे आलेले हरिभक्त पारायण श्री प्रदीप महाराज माने यांच्या हस्ते होत आहे. तरी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचा सत्कार करावा. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. त्यासाठी प्रत्येकाने हरिभक्त पारायण कदम महाराज त्यांनी पण आपला सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. त्यांनी पण खूप छान अशी गायनाची साथ. सगळ्यांनी लक्ष द्या. आपण आता इथून पुढचा कार्यक्रम आपला आरतीचा होणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी आरतीसाठी सर्वांगी सुंदर